माता रमाई आंबेडकर उद्यान ते रिसवडे फरशी दुकानपर्यंतच्या रस्त्याचं हॉट मिक्स व सुधारणा करणं कामी दिनांक 19 मार्च 2021 रोजीपासून रस्त्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करून माहितीची मागणी केली, तरी त्या संदर्भात माझा संबंधित अधिकारी यांनी कोणतीही माहिती दिली नाही। त्यामुळे मी माहिती अधिकार अर्जाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी मागणी अर्ज केला। त्या अर्जासंदर्भात कलम 19(1) नुसार अपील दाखल केली। दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी त्यावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी हजर होऊन मी माझे लेखी व तोंडी म्हणणे सादर केले। अपील अधिकारी यांनी दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी आदेश पारित केला। त्या आदेशाचा भंग केला व त्या आदेशात सदरची माहिती 15 दिवसात देण्याचे आदेशित केलं, परंतु जनमाहिती अधिकारी तथा नगर अभियंता प्रभाग समिती 2 PM हलकुडे यांनी सदर आदेशाचा अवमान व उल्लंघन केलं व मजला माहिती देण्यात आली नाही। त्यामुळे मी कलम 19(3) नुसार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी राज्य माहिती आयोग पुणे यांच्याकडे अपील दाखल केलं। मी सदर कामाची तक्रार शहर अभियंता यांच्याकडे दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी तक्रार अर्जाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान व उल्लंघन केल्याबाबत अर्ज दाखल केला। त्याही अर्जाची दखल संबंधित विभागाने न घेता माझ्यावर अन्याय केला, परंतु सदरची प्रत मी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांना माहितीसाठी प्रत व जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली यांनाही माहितीसाठी प्रत दिली होती। तरी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांनी या पत्राबाबत दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी आयुक्त साहेबांना मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांनी दाखल घेऊन पाठवलं होतं। तरी संबंधित नगर गट PM हलकुडे यांनी मजला दिनांक 28 मे 2024 रोजी अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती दिली आहे। याबाबत मी आपणास वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला असून त्याच्या प्रती मी सोबत जोडलेल्या आहेत। तसेच याबाबत मी आपणास शेवटचे दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी पत्र दिलेले असून त्यावर अद्याप आपण कोणताही उलटपाली पत्रव्यवहार आमच्याबरोबर केलेला नाही व कार्यवाही देखील केलेली नाही, म्हणून सदरचे स्मरणपत्र आपणास देतोय। तरी मी आपणास विनंती करतो की शहर अभियंता PM हलकुडे यांच्या खातेनिहाय चौकशी करण्यात यावी व सदर झालेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी। सदर प्रकरणी अधिकारी यांनी भ्रष्टाचार केल्याचे नाकारता येत नाही, तरी आपण सदर कामाचे टेस्ट रिपोर्ट अधिकृत मान्यता प्राप्त संस्थेकडून पडताळणी करून घेण्यात यावी व सदर रस्त्याचं काम न करता संगनमताने बिल काढून घेण्यात आलं। सदर रस्त्यासाठी सन 2018 ते 2023 पर्यंत किती खर्च केला याचीही पाहणी करण्यात यावी। तसेच कामासंबंधीचे फोटो, कामाचा नामफलकाचा फोटो, थर्ड पार्टी ऑडिट करून त्याची प्रत इत्यादी आम्हास मिळावी। तसेच सदर शहर अभियंता PM हलकुडे यांची सन 2018 ते आज अखेर किती स्थावर व जंगम मिळकत वाढली याची खातेनिहाय चौकशी करून त्याचीही माहिती लेखी स्वरूपात आम्हास मिळावी। सदरील सर्व माहिती आम्हास 15 दिवसाच्या आत मिळावी, अन्यथा आम्हाला आपल्या कार्यालयासमोर दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजीपासून आमरण उपोषण करावं लागेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर व आपल्या कार्यालयावर राहील याची नोंद घ्यावी। तत्कालीन महापौर असतील, आयुक्त असतील यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं की बाबा 100 कोटीमध्ये तरतूद असल्यामुळे तो रस्ता लवकरात लवकर करून घेण्यात यावा। तो रस्ता न करता महापालिकेचे अभियंता असतील, शहर अभियंता, नगर अभियंता, सिव्हिल इंजिनियर असतील यांनी त्यात मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामुळे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्यांचं निलंबन व्हावं, त्यांचं खातेनिहाय चौकशी व्हावी, यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज आमरण उपोषण करत आहोत। येत्या 2 दिवसात आमच्या आंदोलनाची दखल घेऊन महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांनी कारवाई न केल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन करू असा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत।